अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यातील शेतकऱ्यांकडून सोयाबीनच्या विक्रीसाठी आवश्यक कागदपत्र खरेदी विक्री संस्थेकडे जमा. मात्र ही कागदपत्र वेळेत ऑनलाईन फीड करण्यात न आल्यानं शेतकरी लाभांपासून वंचित आहे. बोगस पीक विमा प्रकरणात 1814 शेतकऱ्यांची खाती होल्ड करण्याच्या सूचना. 65 सीएसई केंद्रावरून बोगस पीक विमा भरल्याचं समोर आलंय. पैठण तालुक्यातील रबी पिकांवर दवबिंदूंचा सडा. यामुळे पहाटे शेत शिवारात गारवा निर्माण. वाशिम जिल्ह्यातील रिसोड आणि वाशिम कृषी उत्पन्न बाजार समित्यात हळदीची खरेदी सुरू. मात्र रिसोड बाजार समितीच्या तुलनेत वाशिम बाजारात हळदीला कमी दर मिळत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. वाशिममध्ये बदलत्या वातावरणामुळे गहू पिकांवर अळीसह रोगांचा प्रादुर्भाव. यासाठी शेतकऱ्यांकडून कीटकनाशकांची फवारणी करण्यात आली आहे. वाशिम जिल्ह्यात सौर ऊर्जेमुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा सुरू आहे, तर दिवसा वीज मिळाल्याने पीक चांगली भरत असून उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे. माघेवारीच्या निमित्ताने बेळगावमधील भाविक अजित माने यांनी 5 तासांमध्ये विठ्ठलाची हुबेहूब प्रतिकृती तयार केली आहे. तब्बल 10 किलो रांगोळीचा वापर करून रांगोळी काढण्यात आली आहे. जळगावमध्ये 4थ्या देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवलला सुरुवात. तर यामध्ये 150 पेक्षा अधिक शॉर्ट फिल्म सहभागी झालेत. फेस्टिवलमध्ये अभिनेते गिरीश कुलकर्णी आणि दिग्दर्शक नितीन भास्कर यांचा देवगिरी चित्रगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आलाय. वाढवण इगतपुरी प्रवास आता केवळ 1 तासात. वाढवण बंदर नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाला जोडण्यासाठी आहे. तर वाढवण बंदर इगतपुरी मार्ग बांधण्यात येणार आहे. 118 किलोमीटर लांबीचा द्रुतगती महामार्ग असून महामार्गासाठी 18,000 कोटींचा खर्च आहे. प्रत्येक प्रस्तावावर आयुक्तांची मंजुरी बंधनकारक. ई निविदा सक्तीची. सर्व प्रस्तावांची काटेकोर तपासणी. आता सर्व आर्थिक प्रस्तावांची मंजुरी आयुक्तांकडून होणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त कराडमध्ये रोड सेफ्टी मॅरेथॉन स्पर्धेत रस्ते सुरक्षेचा संदेश देत 2000 पेक्षा जास्त नागरिकांचा सहभाग. नंदुरबारच्या नवापूरमध्ये बोगद्यासाठी नागरिकांचे ठिय्या आंदोलन. प्रसूतीसाठी जात असलेल्या महिलेला वेळेवर दवाखान्यात न पोहोचवल्यामुळे महिला आणि बाळाचा झाला होता मृत्यू. यामुळे महिला वर्ग संतप्त. अकोल्यात कुष्ठरोग आजाराची जनजागृती करण्याकरता रन फॉर लेप्रसी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले. यामध्ये शहरातील शालेय वयोगटातील 6वी ते 10वी पर्यंतच्या मुलांच्या 400 आणि 200 मीटर धावण्याच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. 10वी-12वीच्या परीक्षेनिमित्त परभणीत कलम 163 लागू. सर्व परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार टाळण्यासाठी हा आदेश लागू करण्यात आला. परभणीत शिवशाही बसची दुरावस्था. अनेक ठिकाणी शिवशाही बस बंद पडल्याच्या घटनात प्रवाशांना जीव धोक्यात घालून करावा लागतोय प्रवास. बाबा आमटे यांच्या आनंदवन प्रकल्पाला 75 वर्ष पूर्ण. तर चंद्रपुरात 2 दिवसीय आनंदवन मित्रमेळाव्याचं आयोजन. तर यामध्ये अनेक कार्यक्रमांचं आयोजन. मराठी भाषेस अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याने मावळमधील शाळांमध्ये मराठी भाषा पंधरवडा सुरू आहे. तर मराठी भाषेचे महत्त्व या दिंडीच्या माध्यमातून ग्रामस्थांना पटवून दिले. पैठणमध्ये गोदावरी नदी प्रकट दिनानिमित्त नाथघाटावर हजारो दिव्यांची रोषणाई. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गोदावरी नदीला 365 मीटर लांबीची साडी अर्पण. पैठण शहरातील मुख्य बाजारपेठेत नाले दुरुस्तीला सुरुवात. तर जितू परिदेशी यांनी आंदोलनाचा इशारा देताच प्रशासनाने केली नाले दुरुस्तीला सुरुवात. हिंगोली शेतकऱ्यांच्या गायीच्या डोहाळे जेवणाचा जंगी कार्यक्रम संपन्न. संपूर्ण गावभरातील महिला एकत्र येत कार्यक्रम केला साजरा. खासदार विशाल पाटील यांनी जतमधील खून झालेल्या मुलीच्या कुटुंबाची घेतली सांत्वनपर भेट. तर हा खटला जलद गतीने चालवावा अशी सरकारकडे विशाल पाटील करणार मागणी. एपीएमसी बाजारात टोमॅटोचे दर घसरल्याने ग्राहकांची पाठ. तर सततच्या बदलत्या वातावरणाचा शेतमालावर परिणाम. एपीएमसी बाजारात टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात. कोल्हापूरच्या कुरंदवाड आणि शिरोळ परिसरातून मोटरसायकल चोरांना अटक. तर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून अटक करण्यात आली. चोरीच्या 5 मोटरसायकलही जप्त करण्यात आल्या. नागपूर ते हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर कंटेनर चालकाने सिमेंट विटा घेऊन जाणाऱ्या
ट्रॅक्टरला पाठीमागून धडक दिल्याची घटना घडली. तर अपघातात एका 24 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झालाय, तर 2 जण किरकोळ जखमी आहेत. ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये भरधाव आयशरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू. लासूर शिवारातील नागपूर मुंबई महामार्गावरील घटना. मोठ्या दिमागात कृष्णमाई महोत्सवाला सुरुवात झाली, तर कलशपूजन आणि साडी नेसवण्याच्या कार्यक्रमाने महोत्सवाचा शुभारंभ. केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता, मात्र भाजपच्या ग्रामपंचायतला निधी मिळत नाही. सांगलीमधील वडी ग्रामपंचायतीचे नेते महेंद्रसिंह शिंदे यांनी व्यक्त केल्या भावना. हजारो दिव्यांच्या लखलखाट्याने नाथघाट उजळला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गोदावरी नदीला 365 मीटर लांबीची साडी अर्पण करण्यात आली आहे. मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती. पनवेलमध्ये एका श्वानाला दुचाकीच्या मागे लोखंडी साखळीने बांधून चालवण्यात येत असल्याचा प्रकार आहे. तर दुचाकी चालवत श्वानाला देण्यात आली क्रूर वागणूक. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अकोल्यात सामूहिक अत्याचार प्रकरणी फरार आरोपीला अटक करण्यात आली. तर स्थानिक पोलिसांच्या गुन्हे शाखेनं केली अटक. सप्टेंबर 2024 मध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. अहिल्यानगरमध्ये प्राचार्याकडून विद्यार्थ्यावर अत्याचार. प्राचार्यावर कोतवली पोलिसात गुन्हा दाखल होताच प्राचार्य फरार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.